स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या या चॅनलमध्ये आर पी वंडर्स. बट आज कुठला ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे. आज हा ब्लॉग पर्सनली माझ्यासाठी, कारण की आज माझा लास्ट वर्किंग डे इन्फोसिसमध्ये. सो आफ्टर कम्प्लिटिंग 4 इयर्स, म्हणजे मला ऑलमोस्ट 4.4 इयर्स झाले इन्फोसिसमध्ये, आणि आज माझा लास्ट वर्किंग डे. सो यानंतर इन्फोसिसमध्ये मला यायला कधी चान्स नाही भेटणार मोस्टली. इथून आता बघू नेक्स्ट कसं होईल. आज सबमिशन आहे, फायनल सबमिशन. हँडओव्हर वगैरे केलं आहे मी, सगळं प्रोजेक्ट्स हँडओव्हर केला, केटीज वगैरे दिलेले आहेत, ऑलमोस्ट डन सगळं. आणि आता बघू पुढे कसं होतं. आता हँडओव्हर करावं लागेल लॅपटॉप वगैरे, लॅपटॉप ID कार्ड. तोपर्यंत बघू, दिवसभर थोडंसं इन्फोसिस एक्सप्लोअर करू, परत एकदा बघून घेऊ लास्ट टाईम. त्यानंतर इन्फोसिसला यायला बरं चान्स नाही भेटणार. बॅक साईडला तुम्ही बघू शकता बिल्डिंग्स वगैरे, आणि साईडला काम चालू आहे, गार्डन वगैरे. तर बघू आता नेक्स्ट कसं होतं. तर मी ट्राय करेल कवर करायचं लास्ट वर्किंग डे मध्ये काय होईल. बट बघू कुठपर्यंत पॉसिबल होत आहे. काही रिस्ट्रिक्शन्स असतात ऑफिसमध्ये. सो स्टे ट्यून्ड इन दिस ब्लॉग. सो फर्स्ट कंपनी सगळ्यांसाठी स्पेशल असते, बिकॉज तुमच्या कॉलेजच्या ग्रॅज्युएशननंतर, पोस्ट ग्रॅज्युएशननंतर डायरेक्ट तुम्ही एंटर होतात विदाउट एनी एक्सपिरियन्स, आणि ते तुम्हाला जॉब पण देतात ॲज पर युअर कॉलेज बेस्ड नॉलेज. तर या 4 वर्षांमध्ये मी भरपूर काही शिकलो IT मध्ये. इंटरनली कशी टीम चालते, कसे प्रोजेक्ट्स असतात, कसे प्रोजेक्ट्स रन होतात, कसे क्लायंट हँडल करायचे, कसे टाईम मॅनेज करायचे. सो अंडर प्रेशर कसं काम करायचं, म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स द बेस असतो जो आपला, तो इन्फोसिसने माझा कंप्लीट केला. त्यासाठी मी इन्फोसिसचा आभारी आहे. या साईडला तुम्ही बघू शकता कॅम्पस बिल्डिंग्स. कॅम्पस सुंदर बनवलं आहे इन्फोसिसने तसा, म्हणजे नेक्स्ट टू द पॉसिबल. म्हणजे ऑलमोस्ट ऑल अदर कंपनीज जेवढ्या मी पाहिल्यात, म्हणजे लाईक यूट्यूब चॅनल्स किंवा रील्सवरती, बट इन्फोसिसचं कॅम्पस सगळ्यात बेस्ट वाटलं मला. आता आपल्या नेक्स्ट कंपनीमध्ये बघू कसं कॅम्पस असते. इथून आता जाऊ, डेस्कवरती बसू थोडा वेळ, थोडे फायनल ईमेल्स वगैरे चेक करू, काही डॉक्युमेंट्स वगैरे डाउनलोड करायचे असतील तर ते करू, आणि मग थोड्या वेळाने जेवण करायला जाऊ. जेवण केल्यानंतर मग सबमिशनसाठी जाऊ. बघू. दिस इज द प्लेस. आम्ही इथे जेवण झाल्यावर बसायचो टवाळ्या मारत. फ्रंटची दिसते ती माझी बिल्डिंग आहे, SW6. इथे मी बसत होतो, म्हणजे आज लास्ट बसेल. मे बी या साईडने काम चालू आहे. इथून आपली एंट्री. दिस इज आवर युनिट, MSWT. सो फायनली ID कार्ड, लॅपटॉप वगैरे सबमिट केलं आहे. माझं लॅपटॉप थोडं डॅमेज होतं, तर मग त्यांनी मला एक अप्रुव्हल घ्यायला पाठवलं, म्हणजे अप्रुव्हल आणलं. परत त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी मला परत एकदा जायला लावलं. असं करत ते फायनली लॅपटॉप दिलेलं आहे. आता थोडा वेळ बसू, आईस्क्रीम खाल्ली आत्ताच, थोडा वेळ बसू, मग डायरेक्ट घरी या. आता ID कार्ड पण सबमिट झालेलं आहे. आता मी ऑफिशियली इन्फोसिसचा एम्प्लॉई नाही राहिलो. दिस इज द लास्ट डे ओनली. आता माझ्याकडे ID कार्ड पण नाही आहे टॅप करायला. आता फायनली हा प्रवास संपला. आता आपण भेटू पुढच्या एका नवीन प्रवासात. मी तुम्हाला सांगत राहील तसा. तर हा लास्ट वर्किंग डे, दिस इज अवर प्लेस. तिथे आम्ही रोज बसायचो, आणि मोस्टली फ्रेंड्स गेले आहेत घरी.
वी आर डन. आता चाललो आहे आपण घरी. आता मोस्टली आय डी वगैरे सबमिट करून आता आउटला मे बी वॉचमॅन काकांना बघावं लागेल आपल्याला. इथून आता पार्किंगकडे जाऊ, गाडी काढू आणि सरळ घरी. तर मोस्टली ह्या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हतं की वर्ड्स कमी पडत आहे आज. ठीक आहे, चला आपण इथेच फायनली हा ब्लॉग कंप्लीट करू. असेच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी फॉलो करा RP वंडर होता. साईन.